जबरदस्त कामगिरी केली होती. 2 मॅच विनर आमने सामने. पहिलाच बॉल गुटना टेक चौका देख. पहिल्याच बॉल वरती पहिला वार, पहिला दर्जेदार चौकार. जागा बनवलं, गॅप शोधलं. पंचांच्या उजव्या बाजूने हा चौकार येतोय. 4 धाब्याने धावफलक 4 वरती येते. पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन. दुसरा बॉल, आणखीन एक मोठा फटका. केलंय पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. पाहतो एक चौकार एक षटकार आणि अशा प्रकारे 10 धावा. जबरदस्त बॅटिंग राहुलच्या माध्यमातून. तिसरा बॉल फक्त दिशा दिली पॉइंटला. यावेळी फटका खेळला, गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. पाहूया या धावा किती येतील. पाहुण्यांचं आगमन होत आहे. आदरणीय श्री रमेश पांडुरंग जाधव गुरुजी बोईसर विधानसभा संघटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. श्री रमेश पांडुरंग जाधव गुरुजी साहेबांचं होते शुभागमन आणि त्यांचं करूया या जाणता राजा चषकाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. आदरणीय दत्तात्रय किणी साहेबांना आपण बघतो. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फटका अप्रतिम खेळला, इनफिल्डला खेळलाय, गॅप शोधलाय, मिडॉपच्या डोक्यावरून आणखीन एक धुमधडाका, आणखीन एक चौकार. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. युवासेना बोईसर विधानसभा अधिकारी आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 4 बॉल, फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले, कव्हरला केले, कव्हरचा फिल्डर आला. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, डायरेक्ट हिट झाला नाही, प्रयत्न प्रामाणिक होता आणि 1 धाव सध्या कंप्लीट होईल. बॅकअपला फिल्डर फार दूर होता आणि त्याचंच कारण आहे इथे 1 धाव कंप्लीट. एका धाव्याने टीमची धाव संख्या 19 धावा. 5 बॉल 19 रन. जबरदस्त बॅटिंग राहुलच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये का मॅन ऑफ द मॅच मिळालाय आणि याही मॅच मध्ये त्याची बॅट बोलू लागले. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. सुशांत, सध्या तरी सुशांतला शांत केलंय दोन्ही बॅटरने. शेवटच्या बॉल वरती पाहूया काय घडतंय. स्ट्राइक एंडला आता सागर आलाय. पहिला बॉल फेस करेल या शेवटच्या बॉल वरती आणि पहिलाच बॉल फेस करत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावफलक 20 धावा. या ठिकाणी उपस्थित आहेत श्री रमेश पांडुरंग जाधव गुरुजी आणि यांच्या वतीने या स्पर्धेकरता 4th क्रमांकाचे रोख रक्कम पारितोषिकाला एकदा जोरदार टाळ्या श्री रमेश पांडुरंग जाधव गुरुजी साहेबांकरता. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधलाय, एका धावेने धावफलक आता सिंगल वरतीच समाधान मानतायत दोन्ही बॅटर. यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला कॉलिंग पाहतोय. षटकाची झाले समाप्ती. फलकावरती धावा आहेत 21 धावा. 1 ओव्हर 21 धावा. जबरदस्त बॅटिंग. एकवीस धावा पहिल्या षटकामध्ये. सुशांत शांत गेले पहिल्याच ओव्हरमध्ये सुशांतला. सागर स्ट्राईकला बॅटर येतोय. भरपूर सारे पाहुणे या सलग आपण आजपासून 30 तारखेपासून ते 4 जानेवारीपर्यंत पाहणार आहोत. पाहुण्यांची गर्दी, खेळाडूंची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी यासाठीच ओळखला जातो जाणता राजा चषक. मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा जाणता राजा चषक. जबरदस्त स्पर्धा, एक वेगळा क्रेज या स्पर्धेचा.
थोडासा लांब ठेवला, या बॉलला ओळखला, सरळ केलाय, व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर येतोय आणि जबरदस्त कॅच कॅरी केलाय. विकेट जाईल. पहिला गडी बाद. सागरला परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 21 वरती पहिला विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळी बॅटरला पहिली धाव महत्त्वाची, तसंच गोलंदाजाला पहिला विकेट कॉन्फिडन्स देणारा. पहिल्या षटकात धावा आल्या 21. मागील मॅचमध्ये आडणे संघाने ज्यावेळी फलंदाजी केली तिथे 18 धावा होत्या आणि 18 धावा असताना देखील टार्गेट जे आहे ते मात्र फक्त आणि फक्त 32च्या घरापर्यंत पोहोचलं. त्याचं कारण आहे ओमकारचं ते दुसरं षटक, निर्णायक षटक, 2 विकेट 4 धावा. आणि रवींद्रचं कौतुक करेन ज्यांनी एकच धाव दिली होती. तो देखील टर्निंग पॉईंट त्या मॅचचा पाहिला. म्हणून 31-32चं टार्गेट होतं आणि या मॅचमध्ये 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या ओव्हरच्या विकेट मिळालाय, कॉन्फिडन्स आलाय आणि ते बामटपाडा संघ कमबॅक करताना दिसतोय. नेक्स्ट बॉल हेमंत. हेमंतचा पुढचा बॉल ड्राईव्ह केला, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह आहे, स्ट्रेट फटका खेळलाय आणि लॉंग ऑनला बॉल निघून जातोय. सिंगल वरती आता समाधान व्हावं लागेल. सिंगल डबल हा बेसिक क्रिकेट आहे जो मागील मॅचमध्ये आडणे संघ विसरला होता. धावा येत होत्या, जास्तीत जास्त संघ पाहिले ना या स्पर्धेमध्ये, तर सिंगल डबल कमी धावा, चौकार षटकार जास्त डील केली जाते. त्याचं कारण आहे ही खेळपट्टी. पहिल्या सत्रामध्ये 12-1 वाजेपर्यंत चौकार षटकार तितके येत नव्हते आणि जशी दुपार झाली षटकारांचा आतिषबाजी, पाऊस पडायला लागा धावसंख्येचा. 66 धावा हायेस्ट स्कोर आजच्या दिवसातला आपण पाहिलंय. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल आला ना तर या प्रकारे फुल टोल वसूल केला जाईल. आणखीन एक जाणता राजा चषक षटकार. अवतरले भूमीवरी आली सोन्याच्या पावलानी, अवतरले भूमीवरी आली सोन्याच्या पावलानी. आगरी केवल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कोसभर. थँक्यू. काय जबरदस्त राहुल बॅटिंग करतोय. 2 षटकार 3 चौकार 1 सिंगल, म्हणजे बाउंड्रीज वरती जास्तीत जास्त फोकस करतोय आणि सीमारेषेच्या बाहेर, म्हणजे एका टप्प्याने जाऊया किंवा सरळ सीमा पार षटकार असू द्या, धावा येत आहेत. आणि या क्षणाला डोकेदुखी धरलाय राहुल बामटपाडा टीमच्या अगेन्स्ट. काय बॅटिंग करतोय. ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली. 28 धावा. अजून एकदा काय जबरदस्त हा फटका केला, नो लुक शॉट. आणखीन एक येतोय राहुलच्या बॅट मधून, दर्जेदार सुपर से भी ऊपर षटकार. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली, ग्लान्स केलं, पाहिलं गेलं या बॉल वरती, तर फक्त टायमिंगचा वापर केलाय, गॅप शोधलाय. 6 धावेने धावपळक. 35 बॉल. सलगचा तिसरा येईल का. बॅकफुट पंच पाहतोय, स्क्वेअर कटचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. थर्डमॅन पॉइंटला हा बॉल निघून जातोय आणि तिथे मात्र 2 धावा येत आहेत. धावा येत आहेत प्रत्येक बॉल वरती, धावा येताना दिसत आहेत. टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 37, 37 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काय भन्नाट बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आई गावदेवी आंबोडे संघ, राहुल सध्या त्याचा बोलबाला. अजून एकदा त्याच दिशेने खेळलाय. शॉट थर्डमॅनला बॉल निघून जातोय आणि इथे मात्र 1 धाव येईल. 2 ओव्हरचा होईल खेळचा समाप्त आणि 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी आंबोडे संघाची धावसंख्या आहे 18 धावा. वेल अँड गुड बॅटिंग. सध्या तरी या 12 बॉलमध्ये 38 धावा केलेल्या आहेत आई गावदेवी आंबोडे संघाने. घेऊया एक डीजे ब्रेक. नाव घेता जातो थकवा पळून, माय माऊलीचं नाव घेता जातो थकवा पळून. थँक्यू. बॉलिंग नंबर 3 वरती आलाय गोलंदाज गौरव आलाय. गौरवला कमबॅक करावा लागेल. अक्षय
नॉन स्ट्राईकिंगला सध्या एन्जॉय करतोय. अक्षय आला, त्याने एक धाव काढली, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि आपला पार्टनर चांगली बॅटिंग करतोय राहुल, तर त्याची बॅटिंग तो नॉन स्ट्राईक एंडने एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा गॅप शोधायचा होता, त्याच दिशेने सलग तिसरा फटका त्याच झोनमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा आरामात कंप्लीट केल्या जातात. याला बोलतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. आणि इथे कॅल्क्युलेट क्रिकेट बॅटर खेळत असताना धावाही येत आहेत, चौकारीही लागत आहेत, षटकारही लागत आहेत. सिंगल डबलने पुन्हा स्वतःला स्ट्राईक देखील ठेवण्याचा इरादा मिस्टर राहुलच्या माध्यमातून, आणि त्याची बॅट बोलते हे फार महत्वाचं, स्ट्राईक देखील त्याच्याकडे आहे. अजून एकदा राहुलच्या बॅटमधून आणखीन एक धूमधडाका, एकच वादा राहुल दादा, त्याचा एकच इरादा षटकार ठोकण्याचा. क्या बात आहे डीजे यशवंत, छकडेवाला गाणं राहुल भाई, आणि राहुल भाईच षटकारांची आतिषबाजी करतोय. जबरदस्त पटकेबाजी होते आणि तेवढंच सिच्युएशन नुसार संगीतही पेश केलं जात आहे. धावफलकावरती धावा 46, आणि 46 मधले जर पाहिले ना तर जास्तीत जास्त राहुलच्या बॅटमधून धावा येत आहेत. अकरा बॉल 42 वरती खेळतोय मिस्टर राहुल. जाणता राजा चषक 2025 चा पहिला दिवस गाजवेल का, पहिली हाफ सेंचुरी त्याच्या नावावर राहील का, हेही इंटरेस्टिंग असेल. 2 बॉल 46 धावा, जबरदस्त बॅटिंग राहुलच्या माध्यमातून. अजून एकदा खेचलाय, लांबच लांब, लांब लचक, लॉंगेस्ट सिक्सर. ते 40 वरती वैयक्तिक पारी आपण बघतोय. जबरदस्त बॅटिंग. यावेळी टाळ्या होतील का, तर डेफिनेटली 2 धावा येत आहेत आणि पहिलं अर्धशतक झळकावणारा एक मात्र आतापर्यंतचा खेळाडू मिस्टर राहुल, त्याच्याकरता जोरदार टाळ्या. जाणता राजा चषक 2025 आणि हा मॅच सध्या गाजवत असताना काय ब्रिलियंट बॅटिंग करतोय, कौतुक करावं तितकं कमी आहे. संघाच्या हिताकरता आणि धावांचा पाऊस पाडतोय. हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर राहिले मिस्टर राहुलच्या बॅटमधून अर्धशतक. अजून एकदा स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ द पार्क, षटकार. काय बॅटिंग करतोय राहुल. राहुल गोज डाऊन द ग्राउंड, राहुल गोज आउट ऑफ द पार्क. आणखीन एक राहुलच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावेने धावपळक आता वेगाने पुढे आले. 60 धावा, 5 बॉल, 59 धावा ड्राईव्ह केल्या ऑन साइडला. जो लय मध्ये आहे, स्ट्राईक देखील करतोय, स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट षटकार, त्यानंतर सिंगल. टीमची धावसंख्या आहे टोटल 60 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हर 60 रन. आणि राहुल जेव्हा जेव्हा या खार्डी नगरीमध्ये आलं, या वैतरणा विभागामध्ये, तेव्हा तेव्हा त्याचे बॅट बोलू लागले. त्याचं कारण आहे राहुलने ठोकलेले षटकार, चौकार, जास्त वेळ टाइम स्पेंड केलाय या खेळपट्टीवरती आणि जास्तीत जास्त बाउंड्रीवरती डील केले. षटकार चौकार, षटकार चौकार, याच पद्धतीने बॅटिंग. सुरुवातीला 4 बॉलमध्ये 3 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर षटकार षटकार षटकारच. 57 या धावसंख्येवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 60. राहुल वर्सेस राहुल. यावेळी आता बॉल टाकायचा कुठे हा प्रश्न पडलाय. बॅकफुट पंच, आणखीन एक सुपर सेबी उपरवाला, नेत्रदीपक, षटकार. थँक्यू.
बर्थडे विजय माळीचा आहे आणि धमाका सेलिब्रेशन राहुलचं पाहायला मिळते. 63 धावा राहुलच्या बॅटमधून. अजून एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने इनसाइड आउट करून खेळलाय. चेंडू फरार, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातोय. अडवलाय की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. तर डेफिनेटली वेट अँड वॉच केलं जाईल सध्या तरी. एक धाव, एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येते. आमचे स्कोरर माहिती देत आहेत की टोटल धावा झाल्यात 67. 67 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण टाकणार आहोत. फुल टॉस बॉल राहुल मारतोय तर अक्षय कशाला शांत बसेल. सीधे साधे अक्षयच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. छोटा बंधू मारतोय तर मोठा बंधू कसा शांत बसेल. आणि इथे अक्षयच्या बॅट मधून देखील येतोय षटकार. हायेस्ट स्कोर आतापर्यंतचा. 73 धावा. कोळातला बॉल कोदून काढलाय. मिडऑफच्या दिशेने बॉल निघून जातोय आणि इथे मात्र एक धाव. म्हणजे या ओव्हरमध्ये 6161 हा VIP नंबर पाहायला मिळतोय. 74 धावा. 74 धावा. 4 बॉल. जबरदस्त बॅटिंग. प्रत्येक गोलंदाजाला षटकार आलाय किमान या मॅच मध्ये. दोन बॉल शिल्लक आहे. राहुल यावेळी मात्र फटका फसलाय. कॅच देखील सुटलाय. आज राहुलचा दिवस आहे आणि राहुल जर चुकीच्या ट्रेनमध्ये बसला ना तरी बरोबरच्या ॲड्रेस वरती पोहोचेल. इतकं चांगलं लक त्याचं पाहतोय आपण. या 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे येते. 76 धावा. 5 बॉल. 76 धावा. अंतिम बॉल. हो, हा बॉल वेट करावा लागेल. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चुकीच्या एंडला. रनआउटची संधी. डेंजर एंडला अक्षय. 1+1 या 2 धावा आणि त्यामध्ये एक रनआउट. 5 बॉल. टीमची धावसंख्या आहे 78. मिया तो बडे मिया, छोटे मिया बडे मिया आपण पाहिलंय. आणि इथे मात्र राहुल तो छोटा आहे मात्र त्याने काम मोठं केलंय. अक्षयने देखील त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केला. टीमची धावसंख्या 78 धावा. येणारा बॉल प्रीहिटचा असणार आहे. अंतिम बॉल. नो बॉलला एक धाव धावून काढली. त्यानंतर रनआउट बॅटर झाला. 9ची एक्स्ट्रा धाव आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा राहुल. राहुल नावाचं वादळ सध्या या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याच नावाचा जय जयकार. राहुलच्याच नावाची चर्चा. 1 साइड हिरो सध्या बॅटिंग तो करतोय आणि जबरदस्त बॅटिंग इनिंगला बिल्ड केलंय. फ्री हिटचा बॉल. अंतिम बॉल. राहुल या अगोदर फ्री हिट नसताना देखील षटकार ठोकलेत आणि फ्री हिट वरती शांत बसेल का हा प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती बिग हिट. सुपर हिट. स्ट्रेट हिट. सिक्सर. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे आले. टीमची धावसंख्या 84. 84 धावा झाल्यात आणि 85 धावा जिंकण्याकरता सामोरं ठेवले. काय बॅटिंग केले राहुलने. त्याच्या बॅट मधून आल्यात टोटल 73 धावा. 20 बॉल मध्ये 8 षटकार, 3 चौकार, 365चा स्ट्राईक रेट. टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजे राहुलसाठी. काय बॅटिंग केले. या आजच्या दिवसातला खरा हिरो आहे मिस्टर राहुल. त्याच्या बॅटमधून धावा आल्या. टोटल जिंकण्याकरता 85 धावसंख्येचं आव्हान. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकतोय. एक विजेता संघ असेल आणि एक ओम साई शिवणसाई अशा प्रकारच्या चिठ्ठ्या असतील 2. उचलली जाईल. त्या संघाविरुद्ध 2 हात केला जाईल. बघूया धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप विरुद्ध कोणता संघ खेळेल आणि कोणत्या टीमला बाय असणार आहे.
गुरुजी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ उचलायचा आहे. एक चिठ्ठी उचलेल ती धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप विरुद्ध खेळेल पहिली चिठ्ठी, आणि जी खाली राहील ना तिला बाय असणार आहे. शिवणसाई संघ धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप विरुद्ध 2 हात करेल. जो जिंकेल त्याला असणार आहे बाय. अशा प्रकारे चिठ्ठ्यांचा ड्रॉ पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये राहुलचा बोलबाला पाहिलाय. सेकंड इनिंगमध्ये या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा. 85चा टार्गेट. सुनने का गाना रमेशजी पांडुरंग जाधव साहेब गुरुजी यांना विनंती करेन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बोईसर विधानसभा संघटक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया आपण मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत. आणि त्यांना विनंती करेन, एक आदर्श शिक्षक म्हणून बरीच वर्ष आपण पाहिलं, अडणे शाळेवर सुद्धा आपण पाहिलं होतं आणि बरेच विद्यार्थ्यांना ज्यांनी आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. त्यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण रमेश जाधव सरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणारच आहोत. परंतु शब्दसुमनाने त्यांचं स्वागत आहे. काय क्लास बॅटिंग केली होती. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगचा आढावा घेत राहुल पाटीलने जी बॅटिंग केली, 83 धावा 73 धावा एकंदरीत फलकावर लगावल्या आणि अक्षयने 8 20 बॉलमध्ये 73. आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय राहुल पाटील. का म्हणून ऑल इंडिया ओपन टीममधून या खेळाडूला सुद्धा घेतलं जातं. त्याचा वेग, त्याचा भन्नाट वेग पाहायला मिळतो. कारण प्रथमेश ठाकरे गुड्ड्या जो वारेटचा किंग आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्या समवेत बराच वेळ तो व्यतीत करत असताना पाहायला मिळतो. इतरत्र वेळेला मॅच नसतील तर तो मॅक्झिमम 12 तासांपैकी 10 तास त्याच्या जोडीला असतो. त्यामुळे ते धडे घेतलेले आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केलाय. या बॉलला ऑन साईडला खेळलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट. आणि राहुल पाटीलचा मला एक सामना अजूनपर्यंत आठवतो. राहुल पाटील सुमित डेकलेच्या अगेन्स्ट होता, जेव्हा बोलिंगच्या स्पर्धेमध्ये 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती, अतिशय वाखाणेजोगे. असं राहुल पाटीलला आपण पाहिलं. नावाप्रमाणे खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आणि स्पेशली एक वैशिष्ट्य राहुल पाटीलचं राहिलं आहे की आतापर्यंत तो डाऊन द अर्थ आहे.
त्याला खूप पुढे मोठे स्वप्न पाहिले त्याने. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, सुप्रीमो ट्रॉफी ही स्पर्धा त्याला खेळायची आहे. क्लीन बोल्ट, फार वेग होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. जसं आपण प्लॅटफॉर्मला उभं राहिल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस आपल्या डोळ्यासमोरून जशी जाते ना, त्याच पद्धतीने मात्र हा बॉल डिलिव्हर्ड होत असताना फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन, या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो. थँक्यू. आई गावदेवी वारेट या संघामधून तो मात्र उभारला एक गाव एक फॉर्मॅटमधून. आणि त्यानंतर अप्रतिम चांगला बॉल होता, अपील केली होती, लाऊड अपील होती. अचूक टप्प्यावर भेदक मारे पाहायला मिळत आहेत. आदेश पाटील पहिलाच बॉल डॉट. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र समालोचक खूप चांगलं काम करत असताना सातत्याने पाहायला मिळतोय. व्हॉइस ऑफ गणेर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचले गेले. ज्यावेळेला भिवंडी वर्सेस वाडा असा एक्झिबिशन मॅच झाली त्याच वेळेला प्रथमेश ठाकरेने वाडा बरोबर अर्धशतक ठोकलं होतं वज्रेश्वरीच्या मैदानात. तिथून तो असा उभारला आणि मागे वळून त्याने कधीच पाहिलं नाही. ऑफ साईडला चांगले ड्राईव्ह, म्हणजे ग्रामीण भागात खेळाडूंची खाण आहे नो डाऊट. स्वप्न फार मोठे असतात, सुविधा कमी असतात, परंतु स्वप्न उराशी बाळगून आम्हाला आमचं नाव, आईवडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव आम्हाला मोठं करायचं आहे. आणि हे स्वप्न बाळगूनच आज टेनिस बॉल क्रिकेटर खूप पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्स ऑफ या ग्रामीण क्रिकेटला. ऑन साईडला फ्लिक केलंय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, चुकी होते, हरकत नाही आहे, कारण फिल्डरला माहिती आहे बँक बॅलन्स भरपूर आहे, त्यामुळे सिंगल डबल जरूर गेल्यानंतर सुद्धा मात्र या ठिकाणी काही कॅप्टन आपल्याला काहीच बोलणार नाही. अक्षय पाटील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 2 आहे महेश भुईर, जे या स्पर्धेचे शिल्पकार पाहायला मिळतात. संपूर्ण टीम जाणता राजा ज्यांनी चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला, त्यामध्ये सकाळपासून प्रकाश कदम यांना सुद्धा आपण पाहत आहेत. जय पाटील असतील, अनिकेत पाटील, दालू पाटील, शैलेश किने अँड ऑल टीम. कारण आयोजन म्हटलं तर घर कमी आणि मैदान जास्त हे समीकरण जणू आपल्याला पाहायला मिळतं. फॅमिलीला वेळ कमी देता येतो, मैदानाला वेळ तुम्हाला द्यावा लागतो. आणि त्यामुळे 1-1.5 महिना मात्र याच मैदानात आयोजकांनी खूप कष्ट घेतलेत आणि म्हणून मैदान तयार झालं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. ऑफ साईडला टॅप केला अंडर बॉक्स स्टाईलमध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. एक भलं मोठं लक्ष, 73 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय सन्माननीय सदानंद गजानन भगत साहेब यांच्याकडून मंडळाला 11,111 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहेत. खूप भरीव देणगी आहे आणि जे आर्थिक सहाय्य करणारे जे आमचे दाते आहेत त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. त्यामुळे या संपूर्ण दातृत्व व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. गौरव किनी 6 बॉल 6 विकेट घेण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतो. साखरे पारगाव या विभागात याच खेळाडूने मात्र नावजेच्या मैदानात अक्षरशः थैमान घातलं होतं. तोच गौरव किनी मात्र आउट होत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, फलंदाज बाद गॉन. आयोजक आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. थँक्यू. वेलकम बॅक. मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा हा चषक पाहायला मिळतो, ज्या चषकाचं नाव आहे जाणता राजा. चषक आपण पाहत आहेत अतिशय जाणतेपणाने चांगलं आयोजन, नियोजन, कॅच ड्रॉप. यावेळेला चुका केल्या तरी हरकत नाही आहे, परंतु इथून मात्र तुम्हाला पुढील मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं आहे हे मात्र दर्शवत असताना, कारण इथून चांगलं क्रिकेट खेळलं तर डेफिनेटली
कारण या विजेत्या संघाला बाय मिळाले, म्हणजेच इथून तुम्हाला ज्या चुका झाल्यात त्या सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या सुधारणा कराव्या लागतील. आदेश पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरावाचा अभ्यास नाही आहे आणि त्यामुळे मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत परिपूर्ण बीट होताना पाहायला मिळत आहेत. परंतु आदेश पाटील या खेळाडूच्या नावावर सुद्धा आपण पाहिलं 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 रन. तुषार किने हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख. बॉल आपण पाहिला खोलवर बॉल होता, अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला ऑफ ड्राईव्ह खेळलं गेलं. 1 रन तर मिळेल, 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवर. किरणजी पाटील साहेब सकाळच्या सत्रामध्ये विद्यमान सरपंच या गावातील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. ऑन साईटला 1 रन राहुल पाटील पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, 1च धावेवर सॅटिस्फाईड होत असताना फक्त सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला इफेक्ट काहीच पडणार नाही आहे, कारण षटकार चौकारांची जी भाषा बोलली गेली राहुल पाटीलच्या बॅटमधून तशाच प्रकारची सुरुवात करायला हवी होती. परंतु इथून आपण पाहिलं तर तिसरं षटक जवळजवळ कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा बॉल, 7 बॉल आहेत. गोलंदाज पंकज सागरला चांगले मार्गदर्शन केलंय राहुल पाटीलने आणि त्यामुळे हा संघ आता उभारलाय. बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 12 रन्स 4च्या सरासरीने. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी खूप काही अजून आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. स्वागत आहे. संघाची धावसंख्या 12. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. विरल नायर यांच्याजवळून जस्ट बॉल निघून चाललाय, तत्पूर्वी सिंगल. जर आंबोडी टीमचा विचार केला तर एक समान असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना अपकमिंग यंग टॅलेंट, नवीन चेहऱ्यांचा यावेळेला आपल्याला भरणा असलेला संघ पाहायला मिळतो. नवतरुण उभारते सितारे खेळाडू आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर फार वेगाने बॉल निघून जातोय, कारण फास्ट विकेट आहे. इथून जर तुम्ही टायमिंग परफेक्ट साध्य करतायत, अचूक टायमिंग आणि गुड प्लेसमेंट या 2 गोष्टींच्या जोरावर तुमची बॅटिंग चांगली बहरात येईल. परंतु त्यासाठी तुम्हाला गोलंदाजाला रीड करावं लागेल. हेच मी म्हटलं होतं, तुम्हाला परफेक्ट अचूक टायमिंग आणि गुड प्लेसमेंट करावं लागेल, तेव्हाच मात्र धावांचा वेग वाढेल. षटकार, स्टँड अँड डिलिव्हर शॉट 6. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादूचे. या षटकाराने संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला फटका आहे, जागेवरून खेळले. तुषार किनीच्या बॅटमधून 2च रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. तर यानंतर आपण पाहिलात तर खूप चांगला सामना पाहायला मिळेल. एका साईडला ओमसाई गावदेवी शिवनसाई आणि त्याला 2 हात करणार आहे धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. शिवनसाई वर्सेस चांदीप, अगदी शेजारील ही गावं, मैत्रीपूर्ण संबंध, त्यामुळे एक फाईट चांगली पाहायला मिळेल क्रिकेटच्या मैदानात. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, सुपर डिलिव्हरी. अनिकेत सहा, बॉल अप्रतिम होता, जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद, गॉन. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी लय हाय मानाचा, हे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी लय मानाचा, हे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. 21 धावा झालेल्या आहेत आणि फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. शेवटचा बॉल खेळण्यासाठी 40+ खेळाडू हेमंत पाटील यांना आपण पाहतायत. चांगलं क्रिकेट खेळलं हेमंत पाटील यांनी सुद्धा.
पागदरे वसई 11 या टीममधून खेळत असताना आपण पाहत आहे एकविरा वसई 11 या टीममधून हेमंत पाटील यांनी रबर बॉलसुद्धा चांगलं क्रिकेट खेळले आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतो आई गावदेवी अंबोडे. अभिनंदन अँड हार्ड लक यंगस्टार टीम भामटपाडा. आपण सुद्धा शेक हँड करण्यासाठी मैदानात उतरा. गौरव किनी, तुषार किनी अँड ऑल टीम. पराभूत झालेल्या संघाला सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेची तुम्हाला हृदयाच्या कप्प्यात एक गोड आठवण सन्मान चिन्ह राहील. ही स्पर्धा आम्ही खेळून आलो होतो कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं आहे. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ आपल्या डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो, खेळाडूंनो, खूप सुंदर फटका आणि हा षटकार सोबत या ऐकूया रिअल